नमस्कार, मी आहे ममता. एम पटेल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत उकडीचे मोदक. हे मोदक बनवण्यासाठी जी वाटी किंवा कळ्या पाडल्या जातात त्यासाठी तूप आणि पीठ लावलं जातं. आमच्याकडे तूप आणि पीठ लावत नाही, आम्ही मोदक बनवतो. पण ते कुठच्या पद्धतीने बनवलं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. उकडीचे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी आपण सारण बनवूया. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये काजू बदामाचे काप घालायचे आहेत आणि भाजून घ्यायचे आहेत. तर इथे थोडेसे तुपावरती काजू बदाम भाजून झाले की ह्यामध्ये खसखस घालायची आहे, ती सुद्धा थोडीशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर ह्यामध्ये 2 वाट्या नारळाचा चव घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी मिनिटभर हा नारळाचा चव परतून घेतला आहे. आता ह्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे, तो सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे. आता गूळ विरघळला की मिश्रण थोडंसं ओलसर होईल. तर इथे आपल्याला मिश्रण थोडंसं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथे मिश्रण तयार झालं आहे. आता ह्यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं सारण तयार आहे. आता मी गॅस बंद करून घेते. तर इथे सारण थंड होईपर्यंत तोपर्यंत आपण उकड बनवूया. उकडसाठी टोपामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि 1 वाटी दूध घालायचं आहे. ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेणार आहोत त्याच वाटीनेच आपल्याला 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घालायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पूर्ण पाण्यामध्ये सुद्धा बनवू शकता. आता यामध्ये 1 छोटा चमचा तूप घालायचं आहे. त्यानंतर इथे मी थोडे केशर घातले आहे. केशर घातल्याने रंग आणि चव छान लागते. तर इथे केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दुधाला उकळी आणायची आहे. तर इथे दुधाला उकळी आली आहे. आता आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर इथे मी मोदक बनवण्यासाठी जे रेडीमेड पीठ येतं ते घेतलं आहे. तर इथे मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता एका हाताने आपल्याला हे पीठ घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने लाटण्याने आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे. असं लाटण्याने मिक्स केल्याने लवकर मिक्स होतं आणि गुठल्या होत नाही. तर इथे उकड छान मस्त अशी मिक्स करून घेतली आहे. गॅस कमीच केला आहे. आता ह्यावरती मिनिटभर झाकण ठेवायचं आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे आणि 2-3 मिनिटांसाठी यावरती झाकण असंच ठेवायचं आहे. तर ही गरम गरम उकड आता आपल्याला ताटामध्ये काढायची आहे. तर उकड खूप गरम आहे. तर इथे मी ग्लास घेतला आहे. ग्लासला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि ही उकड गरम असतानाच अशी मळून घ्यायची आहे. त्यानंतर थोडी कोमट झाली की मग हाताने अशी मळून घ्यायची आहे. तर हाताला थोडंसं पाणी लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही इथे पीठ मळून घेणार तेवढे आपली मोदकाची वाटी किंवा कळ्या फाटणार नाही आणि आपले मोदक छान बनतील. तर इथे आपलं पीठ छान मस्त असं मळून झाले आहे. तर आपण चेक करूया. तर पिठाचा असा थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि अशी कडा बनवून बघायची. तर कडा कुठे फाटत नाहीये, म्हणजेच आपलं इथे पीठ व्यवस्थित मळून झालं आहे. आता ह्यातलं थोडं पीठ काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं पीठ टोपामध्ये ठेवायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे त्याला हवा लागणार नाही. आता आपण मोदक बनवूया. त्यासाठी पिठाचा असा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि गोल करून घ्यायचा आहे. इथे मी तूप किंवा पीठ घेतलं नाहीये. इथे मी पाणी घेतलं आहे. तर पाणी वापरून आपण इथे मोदक बनवतोय. आमच्याकडे असं पाणी वापरून मोदक केले जातात. तर हाताला असं पूर्ण पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग पिठाचा गोळा घेऊन अशी आपल्याला वाटी तयार करायची आहे. तर दोन्ही अंगठे असे मध्ये घालून बाजूच्या बोटांनी असे आपल्याला ही वाटी तयार करायची आहे. हाताला जर मध्ये मध्ये पीठ चिपकत असेल तर हाताला पुन्हा थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि ह्याची वाटी तयार करायची आहे. खूप जास्त पाणी लावत जायचं नाही, नाहीतर पीठ आपलं पातळ होईल आणि मग त्याच्या कळ्या व्यवस्थित पडणार नाही. तर हे बघा, अशी मी वाटी तयार करून घेते.
मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आहे, खूप जास्त जाड ठेवायचं नाही आणि बाजूने पातळ करून घ्यायची आहे। तर हे बघा वाटी छान मस्त अशी तयार झाली आहे, कुठेही वाटी आपली फाटली नाही आहे। आता ह्यामध्ये सारण भरायचं आहे, तर सारण थोडंसं दाबून भरायचं आहे। आता आपल्याला मोदकच्या कळ्या पाडायच्या आहेत, त्यासाठी हाताला थोडंसं मी पाणी लावून घेतलं आहे आणि अशा कळ्या पाडून घेते। वरतून आपल्याला असं चिमटा काढत खालपर्यंत असं आपल्याला कळ्या बनवायच्या आहेत। तर हे बघा, तर असं मी हाताला थोडंसं पाणी लावून या कळ्या बनवून घेते। इथे मी कुठेही तूप किंवा पीठ लावलं नाहीये, असं आपण डायरेक्टली पाण्यावरती सुद्धा मोदक बनवू शकतो। तर इथे कळ्या बनवून तयार झाल्या आहेत। आता ह्या कळ्या एकत्र आणायच्या आहेत, तर थोडंसं हाताला पुन्हा पाणी लावून घ्यायचं आणि मग ह्या अशा कळ्या वर आणायच्या आणि मग मोदक बंद करून घ्यायचा। तर हे बघा असं हळूहळू आपल्याला ह्या कळ्या वर आणायच्या आहेत आणि बंद करायचं आहे। तसा मोदक बंद करून घेतल्यानंतर अशी टोक आणायची आहे वर आणि टोक ती व्यवस्थित बनवायची आहे आणि टोकाचा जास्तीचा जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे। तिथे मस्त मोदक तयार आहे। तर कळ्या थोड्याशा कुठे दाबल्या असतील तर त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। हे बघा इथे आपला मोदक तयार आहे। तर इथे आपण पाण्याच्या मदतीने मोदक तयार केला आहे। असेच आमच्याकडे मोदक केले जातात। आता तुम्हाला मी पुन्हा दाखवते। तर आधी पिठाचा गोळा बनवून घ्यायचा, हाताला पाणी लावून घ्यायचं आणि मग त्याची वाटी तयार करून घ्यायची। जर पीठ चिपकत असेल तर पुन्हा थोडंसं पाणी लावून आपल्याला ही वाटी तयार करायची। तर हे बघा अशी मी वाटी तयार करून घेते। आता 11 दिवसांचे गणपती आहेत, तर वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज मी बनवणार आहे। तर ह्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर इथे वाटी तयार झाली आहे। आता ह्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि ह्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। हाताला थोडंसं पाणी लावून ह्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। तर दोन्ही बोटांच्या मदतीने आणि अंगठ्याच्या मदतीने असा चिमटा मारत मारत मोदकच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। तिथे कळ्या तयार झाल्या आहेत। हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि मोदकचं तोंड हळूहळू असं बंद करायचं आहे। तर इथे आपला दुसरा मोदक सुद्धा तयार झाला आहे। अशाच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घेते। तर इथे मी सर्व मोदक तयार केले आहेत। तर मोदक वाफवण्याच्या प्लेटमध्ये केळीचं पान ठेवलं आहे, त्यामध्ये मोदक ठेवायचे आहेत। आता ह्यावरती थोडंसं वरतून पाणी लावायचं आहे, म्हणजे मोदक आपले फाटत नाही। आता हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। तर आधीच मी कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये हे मोदक ठेवायचे आहेत आणि 10 ते 12 मिनिटं आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत। तर इथे 10 ते 12 मिनिटं झाली आहेत। तर हे बघा मोदक छान मस्त वाफवून तयार आहेत, कुठेही मोदक फुटला नाही आहे। आता हे मी काढून थंड करून घेते। तर छान मस्त असे मोदक तयार झाले आहेत। हाताला पाणी लावून असे आमच्याकडे मोदक केले जातात। तर ह्या पद्धतीने केलेले मोदक तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।